विद्यार्थी मित्रांनो, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एफडीए डिपार्टमेंट माहित झालंय. एफडीए बरोबर ना? एफडीए कशामुळं? तुकाराम मुंडे साहेबांच्यामुळं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी ना काही महिन्यातच जो बदल घडवून आणला, म्हणतो ना, न भूतो न भविष्य म्हणूया आपण, असा जबरदस्त बदल. म्हणजे चायनीज कलर गेले त्यातले, लक्षात घ्या. ओके. म्हणजे सगळे पहिले कलर असायचे वापरायचे, कमी झाले लोक वापरायचे म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो, चहा प्यायला एका ठिकाणी आम्ही गेलो होतो. ओके. आम्ही बघितलं प्रत्येक टेबलवर स्वच्छ पाण्याची बॉटल होती. पहिला नसायचे. बिस्लेरीची बॉटल आपण विकत घ्यायचो. आता नाहीये. आता सगळ्या गोष्टी मिळायला लागल्यात. आणि हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मध्येच बहुतेक औषध निरीक्षक पदाची परीक्षा होती. तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्राच्या सारख्या मोठ्या राज्यात हे औषध निरीक्षकाची किती पदं असतील? तर माझ्या माहितीनुसार फक्त 80. फक्त 80. अरे आपल्यात तालुके किती आहेत? महाराष्ट्रात तालुके किती आहेत? जिल्हे किती आहेत? आणि ही औषध निरीक्षक पदं किती पाहिजेत? तर 80. बरं, त्यातही जे भरती होत आहेत, त्यात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असे आरोप झाले. मी तुम्हाला सांगतो, एक मुलगा आहे बरं का, लक्षात घ्या, गांगुर्डे. ओके, नाव त्याचं, आडनाव, घाबरत नाही कोणाला, तो लक्षात घ्या बरं का, म्हणून तर मी तर त्याचं नाव घेऊ शकतोय. गांगुर्डे आडनाव आहे बरं का, नाव आता मला आठवत नाहीये, पण ही व्यक्तीनं लढा दिला होता, एकट्या व्यक्तीनं. चौकशी त्याचीच झाली. 8-8, 9-9 तास त्याची चौकशी झाली. पुरावे कुठून आले? त्यानं पुरावे दिले होते, लक्षात घ्या. आणि त्याचं म्हणणं होतं, की सॅम्पल पेपर, गेस्ट पेपर म्हणून क्लासेसमध्ये काही देण्यात आले कुठल्या क्लासमध्ये, तिथं या परीक्षेतले ना 90% प्रश्न होते. मग आता मी तुम्हाला सांगतो, मग ही जी प्रक्रिया आहे ती रद्द झाली. अन्याय आहे हा. एक्झाम रद्द होणे हा सुद्धा अन्याय आहे चांगल्या मुलांबरोबर. अरे जीव जीव म्हणतो ना आपण, जीव तोडून अभ्यास केलाय, कष्ट घेतलेत, एक्झाम दिले, आता सिलेक्शन होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, एक्झाम रद्द होते. मी तुम्हाला सांगतो, ही जी आहेत ना अतिशय खराब लोक, यांना फक्त दिखावा हवाय, लक्षात घ्या, दिखावा. त्यांच्याकडे ऑलरेडी करोडो रुपये आहेत. करोडो रुपये आहेत. मी तुम्हाला सांगतो, करोडो रुपये आहेत. फक्त यांना नोकरी पाहिजे पैसे भरून. काय प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की एक्झाम रद्द होणे हे ना प्रचंड मानसिक धक्का बसतोय. 8-8, 9-9 वर्ष तयारी करणारी मुलं आहेत. होय, नोकरी करत करत तयारी करणारी मुलं आहेत, लक्षात घ्या, या पदासाठी म्हणूया आपण. पण ऐन टायमिंगला परीक्षा रद्द. बरं, आता इथं ना सांगतो, एक मिनिट. हे जे आहेत ना सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे महेंद्र हरपाळकर, यांचं एक ना लेटरचा एक छोटासा पार्ट आहे माझ्याकडे बरं का, लक्षात घ्या. त्यातलं मी ही गोष्ट वाचणार आहे बरं का, लक्षात, सगळ्याच गोष्टी वाचणार आहे, की पोलीस उपायुक्त ते गुन्हा दाखल वगैरे झाला, ठीक आहे. त्यांनी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचं, त्यांनी काय केलं त्या अहवालानुसार, एकाच उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे चौकशीत दिसून येते. माझा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्त वेळ पण तुमचा घेणार नाहीये. आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षीपणा, आयोगावरील सर्वसामान्य उमेदवारांची विश्वासार्हता कायम राखण्याच्या दृष्टिकोनाने आयोगाने अन्न व औषध मराठी जरा वाचायला अवघड जातं. अन्न व औषध प्रशासन विभागातील, तसं अवघड जात नाही. तुम्हाला कॅमेऱ्यात क्लिअर दिसतंय, पण आता स्टुडिओ बसलेल्या मुलांना माहिती आहे हे सगळं ब्लर आहे. तुम्हाला कॅमेरा क्लिअर कॅप्चर करतोय, तेही तुम्हाला सांगतो, त्यामुळे मला थोडंसं वाचायलाही होतं बरं का. अन्न आणि औषध विभागातील औषध निरीक्षक गट ब या पदासाठी ही प्रक्रिया आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला सांगतो, बघा, हजारो मुलं बसली असतील. ह्यांचं म्हणणं आहे की एकालाच मिळाला प्रश्नसंच, अरे त्याला पकडा आणि त्याला शिक्षा करा. सीईटीच्या बाबतीत पण आम्ही तेच म्हणतोय, उघड आहे, उघड. स्वतःला रावण म्हणणारी मुलं आहेत ना, ही रँकर्स आहेत सध्या. ओके, रावण, लव्ह यू रावण, ट्रॅक्टर बॉय, चॉकलेट बॉय, हे असले आहेत ना इंस्टाग्रामवर, यांची नाव आहेत, लक्षात घ्या. ओके, ह्यांच्यासाठी टिपिकल वर्ड आहे बरं का, कॉमेंट मध्ये सांगा, मला आठवत नाही. ह्या मुलांकडे ना शक्यतो केटीएम सारखी गाडी असते. ओके, पॅन्ट त्यांच्या फाटकीने अशा गुडघ्यापर्यंत वर असतात, लक्षात घ्या. ओके, हातापायाच्या काड्या असतात, लक्षात घ्या. 40 किलोचे असतात पोरही, पण केस मात्र हुबून वाढवलेले असतात, लक्षात घ्या. ओके, असतील पैसेवाल्याची थार सारखी पण गाडी असते. ओके, आणि उगाच स्टंटमेंट मारायचं काम करतात. ही टिपिकल मुलं आहेत, त्यांचं आहे ना छपरी म्हणतो आपण, लक्षात घ्या. ही स्टेट रँकर तर असूच शकत नाहीत. मग मला काय म्हणायचं, मग अशा एकाच उमेदवाराला जर आयोगाचं या म्हणणं आहे, तर पूर्ण एक्झाम रद्द. कुठला न्याय?
जे आहेत ना दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? ती व्हायला पाहिजे ना, कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या, मुद्दा काय आहे, हे सगळं ठीक आहे. आता काय म्हणतात ते बघा, पुढचा मुद्दा बघा. औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी फेर परीक्षा. आता पुन्हा परीक्षा. नीटची जेव्हा सेकंड एक्झाम झाली ना, री एक्झाम, तेव्हा काहींनी टेलिग्रामवर ओपन चॅलेंज केलं होतं की हे बी फोडून दाखवतो, आम्ही हा बी फोडणारच पेपर. अरे कशासाठी फोडायचंय? आता सांगू का, लातूरला ना डॉक्टर लोक गावले त्यात. क्लासेसवाले तर आहेतच, मोठे मोठे क्लासेस आहेत, लक्षात घ्या. पण क्लासेसवाल्यांबरोबर डॉक्टर पण आहेत. ज्यांच्या ज्यांच्या हॉस्पिटल्स आहेत, त्या लातूरमध्ये ज्यांच्या हॉस्पिटल्स आहेत, लक्षात घ्या, असे डॉक्टर या स्कॅम मध्ये आहेत. ज्यांच्याकडे ऑलरेडी शेकडो कोटींची प्रॉपर्टी आहे, अशी लोक आहेत. का या मुलांची फी भरू शकली नसते का? नीटची एक्झाम द्या, क्रायटेरिया फुलफिल करा, ओके, भरा डोनेशन आणि जावा ना तर कुठल्या तरी मेडिकल कॉलेजमध्ये. गरिबांना, गरीब घरची मुलं आहेत, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे ना, जिथे फी कमी असते. अरे प्रायव्हेट मध्ये मेडिकलला जायचं म्हणलं, सर्वसामान्याचं काम नाही होते, सर्वसामान्याचं काम नाहीये. 2-2.5-3 कोटी खर्च करणं हे सर्वसामान्य लोकांचं काम नाहीये, बिलकुल नाहीये, लक्षात घ्या. आणि ह्यांचं काम आहे की, पण नाही, त्यांना ना टॅग पाहिजे की टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून मेडिकल केलं. हा प्रकार इथं पण दिसायला लागलाय आता. हे पैसेवाले आहेत ना लोक, ही पैसेवाले, यांना सीओईपीच पाहिजे. भले प्लेसमेंट मिळू नाही मिळू दे. चार चौघा सांगायचे त्यांना की पोरग माझं सीओईपीत शिकलं. यार पुढे शिकलं की नाही ते पण महत्वाचं आहे. पास होणार का हे पण महत्वाचं आहे. नाही होत, लक्षात घ्या. बरं, आता हे फेर परीक्षा म्हणजे ना मेंटली डिस्टर्ब होणार आहेत मुलं. पुन्हा अभ्यास, पुन्हा ते, आणि मनात एक भीती नसणार आहे का? कुठली भीती नसणार आहे? पुन्हा तसं झालं तर मगाशी काय बोललो, नीटवाल्यांनी चॅलेंज केलं होतं की फोडणारच म्हणून. तर मला सांगा, इथं इथं लक्षात घ्या, फेर परीक्षा झाल्यानंतर पुन्हा तीच धाकधूक असणार आहे. होते की नाही परीक्षा, पुन्हा काय कुठं फ्रॉड होऊ नये, पुन्हा एक्झाम कॅन्सल होऊ नये, सारखी मनात भीती राहणार आहे. आता मी तरी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. हा मेसेज मला व्हॉट्सअपला आला होता आमच्या ग्रुपवर एका. ओके, इथं रोहित दादा पवारांचं लिहिलंय त्यांनी, पेपर लीक झालेली औषध निरीक्षक परीक्षा अखेर एमपीएससीने आज रद्द केली. पुराव्या सकट तो समोर आणला होता प्रकार, लक्षात घ्या. आणि सीईटी सेलकडे आता आता आमचे अद्वैय जोशी तर डाटा अनालिस्टच झालेले आहेत, लक्षात घ्या. इतका डाटा त्यांनी गोळा केला, इतकं त्यांचं कन्क्लुजन आहे, इतक्या गोष्टीवर त्यांनी काम केलेलं आहे ते. आणि हे काम अगोदर कुणी सुरुवात केली होती? निशांत पटवर्धन सरांनी. 3 वर्षापासून माणूस सांगत होता की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही दुर्लक्ष, आम्ही यावर्षी जागा झालोय. तुम्ही जागे व्हा, पालकांना सांगतो, तुम्ही जागे व्हा. आवाज थांबलाच नाही पाहिजे, लक्षात घ्या. आणि आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एकाच विद्यार्थ्याकडे पेपर असल्याचे स्पष्टीकरण मान्य करण्यासारखे नाहीये रे. असं होतच नाही रे, नाही होत. एकाकडे सगळा पेपर सांगा बघू. भरपूर लोक आहेत स्कॅम मध्ये, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, 40-40 लाखाला पेपर विकला गेलाय. मी तुम्हाला सांगतो रे, पैसे देऊन नोकरी मिळवणे हा प्रकार पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे. वर्षानुवर्षापासून आहे. आत्ताचा प्रकार नाहीये. पहिल्यापासूनच आहे, लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिला ना काही लोक खोऱ्यानं पैसे ओढायचे. कळतं लक्षात तुमच्या? खोऱ्यानं. म्हणजे एक मराठीतली म्हण आहे बरं का, म्हणायचं खोऱ्यानं पैसे कमवणे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे 2 नंबरचं खोऱ्यानं पैसे कमवले जातात. तर या लोकांनी खोऱ्यानं पैसे कमवत नाहीयेत. आता यांनी जेसीबीच लावलंय, लक्षात घ्या. ओके, नुसतं पैसे ओढायचं चाललंय, लक्षात घ्या. नुसतं पैसे ओढायचं चाललंय. 40-40 लाखाला एकेकाला पेपर विकला गेलाय. नीटचा पेपर पण 40-50 लाखाला विकला गेलाय. उद्या सीईडीचे, आता सीईडीचं पण तेच चाललंय. सीईडीचं पण 15-15, 20-20 लाखाला चाललाय रेट. बरोबर आहे? रेट कार्डच डायरेक्ट सगळं. ही परीक्षा, ती परीक्षा, ही परीक्षा. मग मला सांगा मानसिकता काय असेल मग? मुलांना शिकवायचं का नाही शिकवायचं? प्रश्न पडतोय ना. यासाठीच ना पालकांनी उभं राहिलंच पाहिजे, लक्षात घ्या. राहिलंच पाहिजे. पालक पुढे आले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, माझ्या Instagramवर मी एका मुलाचा व्हिडिओ रिअपलोड पण केलाय आणि पोस्ट पण केलाय. तिथं काही स्ट्राईक वगैरे येत नाही. असे जास्तीत जास्त मुलांचे व्हिडिओ मला पाहिजेत. हां, त्याशिवाय काही तुम्हाला वाटेल काय ही छोटी गोष्ट आहे. नाही, पण या छोट्याच गोष्टी मॅटर करतायत. मुलांचा आवाज मुलांचा आवाज मेन ज्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे तिथपर्यंत गेला पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे कुठेतरी इथं प्रॉब्लेम आहे. न्याय पाहिजे मुलांना. ओके. बरं, आता न्याय म्हणजे काय? जे दोषी आहेत त्यांच्यावरच आता कारवाई करा. त्यांच्या ऍडमिशन कॅन्सल करा. आता प्रोसेस कसं कंप्लीट होत आलेली आहे. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन एखादं चांगलं कॉलेज मिळालंय. ओके. तुम्हाला सांगतो, पुन्हा प्रोसेस, पुन्हा हे डोकेदुखी आहे. सगळ्यात महत्वाचं की आयोगानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा. हा, बघूया ना कोण आहे सापडलाय तो. एजंट लोकांची नावं आम्ही पण दिली होती, म्हणजे गांगुर्डे हे जे होते टीम त्यांनी दिली होती, लक्षात घ्या.
आयोगातून कोण सहभागी आहे हे बघितलं पाहिजे. आता काय बोललं जातं माहितीये का सीईटी सेलच्या बाबतीत पण, की ऑनलाईन आहे. पहिला टीसीएस होतं रे. टीसीएस होतं. आता प्रायव्हेट कंपनी आहे कुठलीतरी, बरोबर आहे. समजा त्या कंपनीलाच वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीने गैरव्यवहार केला असेल तर, बरं हा करोडो करोड रुपयाचा भ्रष्टाचार असेल तर सीईटीचं बोलतोय बरं का मी. पण म्हणजे थोडक्यात काय आहे, की आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या, की आपल्याला अन्यायाविरुद्ध उभा राहायचं आहे. सर बास करा, नाही काय होणार. काही व्हिडिओ पण होणार नाहीये. ही लोकं आपल्याला दाद देणार नाहीयेत. त्यातनं काही आउटपुट मिळणार नाहीये, असं बोलू नका. किंवा माझा मुलगा 5वी-6वी आहे. आत्ताच मला काय करायचंय ते? मला काय संबंध नाही. माझा मुलगा कॉमर्सला आहे. मला काय करायचंय त्या नीटच्या एक्झामचं? मला काय करायचं अशी भावना नकोय. विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपल्याला पुढे यायचंय आणि आम्हाला कुणावरही आरोप करायचे नाहीयेत. राजकीय कधीच नाही, कधीच नाही. लक्षात घ्या, कधीच नाही. आम्हाला न्याय हवाय. न्याय हवा आहे. ही जशी परीक्षा रद्द केली तशी सीईटी रद्द करून परत घ्या. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. कधीच शक्य नाहीये लक्षात घ्या. मानसिकताच नाहीये कुणाची आता. कशी काय? मुलांचा पण विचार केला पाहिजे ना. फेर परीक्षा घ्यायचा निर्णय पटकन सरकार घेतं पण किंवा आयोग घेतंय लक्षात घ्या. सोपं नसते ते. मुलांची मानसिकता फार वेगळ्या लेव्हलची असते लक्षात घ्या. डिस्टर्ब होतात मुलं. तणावात जातात. मग या गोष्टी नको आहेत. मग मी लवकरच आणखीन एक व्हिडिओ बनवतोय बरं का लक्षात घ्या. इथं मला ते फ्रॉड लोकांनाच आवाहन करायचंय. की तुम्ही जे चाललंय ना त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचे काय तोटे आहेत सगळे मी एक्सप्लेन करतो. म्हणजे काहीच फायदा नाहीये. काहीच फायदा नाहीये. उलटं मी तुम्हाला सांगू का? अगदी बँकेतल्या शिपायाच्या भरतीसाठी पण 10-15 लाख रुपये मागतात. तिथं भरा. तुमचं पोरगं शिपाई व्हायच्याच लायकीचं आहे, ते तिकडे जाऊ दे. मी शिपाई हे मराठी भाषेचा वेगळा होतोय. मला माफ करा, मी आता बोलता-बोलता बोलून गेलो. आणि ते शेवटी आपलं एक पद आहे. ओके, तिथेही चांगल्या व्यक्ती आहेत. ओके. म्हणजे लायकी हा शब्द आला माडून चुकून आला बरं का रागाच्या भरात आला. सॉरी हां. पण मेन पॉइंट काय आहे, की ही मुलं सी जायच्या लायक नाहीत एवढं तर खरं आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. व्हिडिओतून काही शेवटी चुकीचे शब्द गेले. सॉरी परत म्हणतोय. फक्त लढा थांबलेला नाहीये. लढा सुरूच आहे. सगळेजण प्रयत्न करतायत. तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे. ऑल द बेस्ट.